इफेक्टिव्हली कम्युनिकेट करण्यासाठी काय आवश्यक आहे? नॅचरली बोलण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? कॉन्फिडन्स, ग्रामॅटिकल करेक्टनेस, प्रोनन्सिएशन, व्होकॅब्युलरी का अजून काही? या सगळ्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी याबरोबर अजून एक गोष्ट आहे जी कदाचित आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण त्याचा विचार करत नाही. आपण जेव्हा नॅचरली बोलतो ना, इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही भाषेत, तेव्हा काय होतं किंवा मुळात नॅचरली बोलणं म्हणजे काय? कशा अर्थाने नॅचरल? आपल्या डोक्यात एखादा विचार आला आणि आपण त्याच्याबद्दल बोललो किंवा एखादी गोष्ट आपल्याला सांगायची आहे आणि ती आपण सहज बोलू शकलो, सांगू शकलो. अशा अर्थाने नॅचरल म्हणतोय आपण. असं बोलण्यासाठी आपल्याला कसं बोललं पाहिजे हे आपण बघूया. कोणत्याही भाषेत म्हणजे मराठीतसुद्धा बोलताना आपण असं बोलतो का? समजा मी असं म्हणलं, मी तुला ती माहिती दिली होती, ती तू पाहिलीस का? असं नाही बोलत ना आपण. मी तुला ती माहिती दिली होती, ती तू पाहिलीस का? असं आपण म्हणतो ना. म्हणजेच त्याच्यात एक फ्लो किंवा रिदम आहे. तो कोणत्याही भाषेत असतो. असंच इंग्लिशमध्ये बोलताना आपलं होतंय का नाही हे आपल्याला चेक करण्याची गरज आहे. कारण आपण जर नेहमी बोलत नसू तर आपल्याला एक नॅचरल हेजिटेशन असू शकतं. एक उदाहरण बघूया. हे वाक्य पहा. असं म्हणू का आपण, डू यू वॉन्ट मी टू हेल्प यू इन दिस केस? असं नाही म्हणणार ना आपण. डू यू वॉन्ट मी टू हेल्प यू इन दिस केस? रिपीट. डू यू वॉन्ट मी टू हेल्प यू इन दिस केस? अशा पद्धतीने आपण म्हणणार. अशा अर्थाने एका रिदममध्ये किंवा फ्लोमध्ये आपल्याला बोलायचं आहे. पण प्रत्यक्ष बोलताना म्हणजे कोणाशी तरी प्रत्यक्ष बोलताना आपण असा विचार करून नाही बोलू शकत ना. म्हणजे मी आता कुठल्या रिदममध्ये बोलू असं जर आपण विचार करायला लागलो तर जेवढं बोलता येतं आहे तेही बोलता येणार नाही. ते अपेक्षित नाही आहे. मग काय करायचं आहे? तर आपल्याला अशा प्रकारे बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. किती अगदी 5 मिनटं किंवा त्याहूनसुद्धा कमी कधी-कधी. पण आपल्याला अशी प्रॅक्टिस रोज करायची आहे ज्याच्यात आपण ऐकतोय आणि बोलतोय. यू जस्ट लिसन अँड यू रिपीट. आपल्याला बघून बोलायचं नाही आहे. म्हणजे जरी आपल्यासमोर ते टेक्स्ट असेल तरी आपल्याला वाचून न बोलता आपल्याला फक्त ऐकायचं आहे आणि रिपीट करायचं आहे. लहान मुलं कसं बोलतात किंवा आपण लहान असताना भाषा कशी शिकलो? ऐकूनच शिकलो ना. जसं आपण ऐकलं जे शब्द ज्या टोनमध्ये त्याच पद्धतीने आपण बोललो, राईट? तसं आपल्याला बोलायचं. अजून एक एक्झाम्पल बघूया. आय वुड लाईक टू नो युअर ओपिनियन. परत. आय वुड लाईक टू नो युअर ओपिनियन. This one. So what do you suggest? So what do you suggest? एक अजून बघूया. Just one more. That's what they told us. Repeat. That's what they told us. Good. अशा पद्धतीने आपल्याला बोलून बघायचं आहे. अगदी 5 मिनटं रोज. असं महिनाभर करून बघा आणि तुम्हाला फरक दिसायला लागेल. म्हणजे कदाचित महिन्याभराच्या आतच दिसायला लागेल. मोठ्याने बोलणं आवश्यक आहे हां. म्हणजे मनातल्या मनात बोलतोय आपण असं जे वाटतं ते बोलणं नव्हे. तो फक्त विचार आहे. बोलणं आणि मोठ्याने बोलून स्वतः ऐकणं याची सवय होणं हे आपल्याला करायचं आहे. आणि असं केल्याने काय होईल, आपण जेव्हा बोलतो ना 4 लोकांमध्ये तेव्हा किंवा 4 लोकांमध्ये 50 लोकांमध्ये ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये बोलताना आपल्याला संकोच वाटतो का? म्हणजे जे आपल्याला येत नाही आहे त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. आपल्याला एखादी गोष्ट माहिती आहे, अगदी चांगली माहिती आहे, त्याच्याबद्दल आपल्याला
बोलणं किंवा माहिती देणं सहज शक्य आहे, पण तरी आपण कदाचित प्रत्येक वेळेस बोलत नाही. हे जर होत असेल ना, तर हे कशामुळे होतं आहे? समजा आपलं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. आपण म्हणजे तुम्ही व्हिडिओज बघत असाल, कुठलेही माझे असतील किंवा कोणाचेही. तुम्ही जिथे काम करता, इफ यू आर डुईंग अ जॉब, तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकत असाल, एखादी रिक्वायरमेंट किंवा जे काही तुमचा कामाचा एरिया आहे तो. जर तुम्ही स्टुडंट असाल तर कॉलेजमध्ये तुम्ही सेशन्स अटेंड करताय आणि तुमचं अंडरस्टँडिंग खूप छान आहे. तर हे सगळं जरी होत असलं ना, तरी याचा आपल्या प्रत्यक्ष बोलण्याला उपयोग होतो का? होतो का नाही होत? वेल, उपयोग होतो, पण तो अंडरस्टँडिंगसाठी होतो. म्हणजे आपल्या कन्सेप्ट्स क्लिअर होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. बट वेन इट कम्स टू स्पीकिंग, दॅट्स नॉट इनफ. म्हणजे बोलण्याची वेळ आली की त्याचा आपल्याला डायरेक्टली तितकासा उपयोग होत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला या पद्धतीचं बोलणं उपयोगी पडेल. हे एकदा जर आपण करायला लागलात ना, म्हणजे आत्ता आपण म्हणलो तसं की रोज अगदी 5 मिनटं किंवा त्याच्यापेक्षासुद्धा कधी कधी कमी, पण रफली रोज 5 मिनटं आपण अशा पद्धतीने लिसन अँड रिपीट अशी जर प्रॅक्टिस केलीत तर नॅचरली बोलण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आपलं हेजिटेशन किंवा संकोच कमी करण्यासाठी पण आपल्याला त्याचा उपयोग होईल. म्हणजे आपल्याला बोलू का नको असं जे होतं ना, मला माहिती आहे, मला येतं आहे, पण मी हे बोलू का नको असा विचार करण्यातच गाडी निकल जाती है, असं जे आपलं होतं ते होणार नाही. प्रयोग करून पहा. फक्त महिनाभर प्रयोग करून बघा. रोज 5 मिनटं, 5 मिनटंही ज्या दिवशी शक्य नाही त्या दिवशी 3 मिनटं, 4 मिनटं या पद्धतीने बोलून पहा आणि बोलण्यातला संकोच कमी व्हायला सुरुवात होती का हे ऑब्झर्व करा. स्लोली यू विल स्टार्ट फीलिंग कम्फर्टेबल. म्हणजे आपला संकोच किंवा आपल्याला खूप असं एक्साइटमेंट येते बोलायच्या वेळेस, बोलू का नको असं वाटत असताना ती कमी होईल. यू विल बी क्वाईट काम वाईल स्पीकिंग. तुम्ही शांतपणे पण उत्तम इफेक्टिवली टू द पॉईंट बोलायला लागाल. अर्थात हे सगळं लगेच होणार नाही, ओव्हरनाईट होणार नाही. काही वेळा तरीसुद्धा आपल्याला हेजिटेशन होऊ शकतं, पण सुरुवात नक्की होईल. कशाची? आपल्याला कम्फर्टेबली चटकन स्वतःहून बोलावंसं वाटण्याची सुरुवात 4 लोकांमध्ये, 10 लोकांमध्ये, 100 लोकांमध्ये, ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल तुमच्या रिअल लाईफमध्ये, तिथे संकोच बाजूला ठेवून आपल्याला स्वतःहून बोलायची इच्छा होणे आणि आपण प्रत्यक्ष बोलणे याची सुरुवात होईल. हे करून पहा. सी इफ दॅट वर्क्स. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज अगदी एखाद दिवशी समजा खूपच बिझी आहोत आपण, असं होतं ना, तर मी काहीच केलं नाही असं न करता 1 मिनिट 2 मिनिटं तरी या पद्धतीने बोलून पहा. लिसन अँड रिपीट. रीड अँड रिपीट ह्याचा उपयोग हे थोडं वेगळं आहे, ह्याच्याविषयी आपण वेगळ्या व्हिडिओत बोलूया. पण लिसन अँड रिपीट दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ऐकणे आणि ज्या पद्धतीने ऐकलं आहे तसंच्या तसं रिपीट करणे हे फार आवश्यक आहे. अशा पद्धतीने बोलून पहा आणि कसा उपयोग होतो आहे ते सांगा, किंवा सांगितलं नाहीत तरी स्वतःजवळ नोट करा. प्रश्न असतील तर मात्र जरूर विचारा. या पद्धतीने बोलून पहा 5 मिनिटं रोज and see how it helps you. With this simple technique, this is Deepa signing off.